माणसाला एक नाव असतं ना, तर मैत्रिणीचं नाव काय? तिचं नाव काय आहे? बोल. नाव. भारती, भारती, भारती. भारती? खूप जवळची आणि जिवलग मैत्रीण आहे माझी. ताई, आजवर तिने मला आईसारखं प्रेम केलंय. मी माझ्या मैत्रिणीला वचन दिलं होतं की तिच्या अडचणीत मी तिला कधीच एकटीला नाही सोडणार. तरी सुद्धा आजपर्यंत तिच्यासमोर जेवढ्या केवढ्या अडचणी आल्या ना, तिने सगळं एकटीने सहन केलं, माझ्यापर्यंत नाही आली. आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा तिने मला बोलवलंय आणि मी तिला वचन दिलं होतं ताई, त्यामुळे मला जावंच लागेल. मला जावं लागेल ताई. मी हे उद्यापन नाही करू शकणार. मी नाही ना गेले तर खूप मोठं नुकसान होईल. मला जावंच लागेल ताई. कोण आहे ही भारती? कोण आहे ही जिच्यासाठी तू घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून चालली आहेस? अरे तू काय असं उभा आहेस? विचार ना तुझ्या बायकोला, विचार कुठे चालली आहे ती? तिच्या मैत्रिणीला तिची गरज आहे ताई. तिचा निर्णय झालाय, आपण प्लीज तिला जाऊ देऊया. छान, बघितलं ना, झालं यांचं सुरू. एकाने निर्णय घ्यायचा, दुसऱ्याने मम म्हणायचं. हेच करत असतात ते. आणि घरची जबाबदारी घेतली आहे ना, मग ती पूर्ण करायला नको का? आणि ह्या घरावर संकट आलेलं तुम्हाला दोघांनाही चालणार आहे? तुम्हाला चालणार असेल, मला चालणार नाही. ए, घेतलीस ना जबाबदारी, मग ती पूर्ण कर. आणि मग तुला काही ज्या लष्करच्या भाकऱ्या भाजायच्या त्या बाजाला जा. आणि तुला तुझ्या मैत्रिणीकडे जाण्याची घाई असेल तर तू खुशाल जाऊ शकतेस लगेच. पण त्याआधी तुला दोघांपैकी एकाची निवड करायची. हे घर किंवा तुझी मैत्रीण. वहिनी हो, माझं बोलून झालंय आणि तर तुम्ही कोणीही काही बोलणार नाहीये. आता काय महत्वाचं आहे हे ती ठरवेल.